ओबीसी आंदोलनामुळे पुन्हा एकदा जरांगे आणि भुजबळांमध्ये वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय। पंकजा मुंडेंच्या पराभवापासून थेट जातनिहाय जनगणनेला फडणवीसांनी दिलेल्या पाठिंब्यापर्यंत सर्वच मुद्द्यांवर दोघांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालंय। बघूया। आणि मराठ्यांचा वाद लावायचा, भांडणं लावायची, ते छगन भुजबळ जर आता कमी केलं पाहिजे। कारण ते आता शेवटी संविधानाच्या पदावर बसलाय, किती शाळा करतो, किती आरड्या करतो, मी नाही त्याच्यात दाखवतो आणि मीडियात बोलतो, ते महेच लोक येतात। पडा उघडा तू, हे बघा चोरी झाकतच नाही, किती चोरी करायला गेले ते, अरे 2-4 पडलेले इकडून तिकडून घेते बसत आहे। सरकारवर दबाव आणायला लागलेत मंत्री पदावर असून। बघा ना मोजून यादी, गिरीश महाजन मराठ्याचं मतदान नाही घेत का? अतुल सावे नाही का मतदान घेत? धक्का लागून नाही देणार म्हणजे काय भाषा तुमची? अनामा जातीवादी म्हणता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की जात गणनेला आमचा पाठिंबा आहे। मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो, मोठ बांधण्याच्या भानगडीत पडू नका। ओबीसीचे मोठ बांधून आमक होईन तमक होईन पाठबळ देताल आणि मराठ्यावर अन्याय करताल, तर तुम्हाला जाहीर सांगतो फडणवीस साहेब, मराठ्याशिवाय राज्यात पान नाही हलू शकत, पान। आणि ओबीसीचे मोठ बांधायला काम करताल, ही तुमचा डाव जर असला तर म्हणतोय मी, यशस्वी मनोज जरांगे होऊन देणार नाही, मराठा सुद्धा होऊन देणार नाही।